Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, मी आलोय हॉस्पिटल मधून 24 hours ड्यूटी करून. So back to back duties आहे, म्हणजे 5 days, I mean 6 days back to back hospital, 24 hours hospital, clinic, and so finally आज clinic day last day आहे आणि म्हणजे आम्ही कुठेतरी जाणार आहोत. It's a long vacation आणि समथिंग एक्साइटिंग आहे हे तुम्हाला समजेलच. सो स्टे ट्यून आणि सुपर एक्साइटेड. सगळी पॅकिंग चालू आहे आणि घरात धावपळ चालू आहे. लास्ट मोमेंटची जी आपली धावपळ असते ती सगळी चालू आहे. सो येस, अजून घरी काय काय चाललंय आपण बघूया. सो घरी फुल केओस आहे. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग. सो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही थोडंसं ग्लिम्स पाहिला, तुम्ही जास्त नाही दाखवले, पण एवढं गोंधळ आहे सगळं. कसं एवढी धावपळ, त्यात पाऊस, एवढा सगळा पाऊस आहे नॉनस्टॉप. सकाळी नायसाला स्कूलला घेऊन गेली तर तुम्ही ऑलमोस्ट अर्धी भिजून आली. बाहेरची जी कामं होती 1-2 ती केली आणि आता नायसा गेली आहे अभि बरोबर. सो ती डायरेक्टली आता तुम्हाला आम्ही जेव्हा निघू तेव्हाच ती तुम्हाला दिसणार आहे. तोपर्यंत बरं आहे ती नाही आहे तर घरातलं सगळं वाइंड अप करता येईल. बॅग जसं सरी बोलला लास्ट मिनिट पॅकिंग ती शेवटपर्यंत चालूच असते आणि वी आर सुपर एक्सायटेड. वी आर जस्ट होपिंग की आम्ही जिथे चाललो तिथे खूप सारं पाऊस नको, कारण मग मजा नाही येत. सो कुठे जाणार आहोत हे तर तुम्हाला कळेलच. पण सकाळचं मॉर्निंग रुटीन स्टार्ट झालेलं आहे. जे ॲक्च्युअल आमचं रुटीन असतं तेच आहे. तर सनी चाललाय नाश्ता करून क्लिनिकला, त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत. मग माझं तेच किचनमध्ये जाऊन आता जेवण वगैरे बनवून बाकीचं सगळं वाइंड अप वगैरे करून छोटी मोठी कामं जी आहेत ती फिनिश करणार आणि त्यानंतर आम्ही निघणार. सो स्टे ट्यून. आम्ही कुठे जाणार आहोत हे तुम्ही प्लीज गेस करा, आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सो आंटींचं मस्त आमचं फेवरेट मेथी पराठा इज इन मेकिंग आणि आंटी आमच्यासाठी सुद्धा थोडंसं बनवत आहेत, जे की आम्ही थोडंसं ट्रिपवर घेऊन जाऊ. आंटी अब कब रेसिपी बताओगे? सबको रेसिपी चाहिए. एक दिन बताना, जब बनाओगे ना, बनाते वक्त बताना. जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि मी जेवण सुद्धा घेतलं. खूप लोकांचे प्रश्न येतात की मी किती वाजता युजली जेवते. सो सकाळी मी 12 वाजता जेवते आणि संध्याकाळी माझं लास्ट मील असतं 7 वाजता. दिस इज अकॉर्डिंग टू माय डाएट. सो मस्त आता जेवण घेतलेलं आहे आणि आता परत आपलं बॅकपॅकिंगला लागते. नाहीसा तर मला डायरेक्टच भेटणार आहे. सनी 2 वाजता वगैरे येईल, त्याच्यानंतर जेवेल, रेडी होईल आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली बॅक टू होम. रचनाची पॅकिंग चालू आणि रचनाने सगळ्यांसाठी स्नॅक्स रेडी केले. ट्रॅव्हलिंगमध्ये भूक लागतेच म्हणून 4 मेथीचे पराठे, ड्रायफ्रूट, डाळ पण टाकू का? देऊ, भूक लागेल ना. स्नॅक्स. सो फायनली निघतोय आम्ही. आई काय म्हणते? काय नाही निघाला. हो, काळजी घे. हॅपी जर्नी. हो, खूप छान राहा दोघांनी पण, मस्त एन्जॉय करा. माझी काहीच काळजी करू नका. इकडे आहे जागृती. तेच सगळे आहेत म्हणून. आणि फोन जरी नाही करायला मिळाला तर एखादा मेसेज व्हॉट्सअपवर पाठवला तरी चालेल. तिथे कॉल नाहीच होणार आहे, वायफाय ह्याच्या व्हॉट्सअप कॉलिंगच असणार. बरोबर, चालेल. तू पण काळजी घे, मस्त राहा, टेन्शन नको घेऊ. काय नाही, टेन्शन फ्री. तुम्ही मस्त राहा. उलट तुम्ही तिकडे छान राहिलात ना तर मला बरं वाटेल एकदम. आणि काय नाही, व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज पाठवा. नेक्स्ट टाइम आपण जाऊ सगळे फॉरेनला परत. आईची इच्छा आहे, नक्कीच ती पूर्ण होईल लवकरच. काळजी घ्या, फोन करा. मस्त राहा दोघांनी पण. दोघांनी म्हणजे तिघांनी. काही काळजी करू नका. येस. सो फायनली डन विथ पॅकिंग आणि आम्ही रेडी झालो आहोत आणि निघालोय फॉर अ लॉंग वॅकेशन. सो सुपर एक्सायटेड, कारण आमच्या सोबत असणार अबुनी आणि अजून 2 कपल्स. आणि
आपली छोटीशी नायसा. सो आज नायसा नाहीये आमच्या आजूबाजूला, कारण आम्ही घेऊन गेलेला आहे तिला सकाळी. आता तो तिला डायरेक्ट घेऊन येतात. ते लोक निघाले आहेत, बाकी सगळे सुद्धा निघालेत. थोडंसं फक्त टाइम, थोड्याच वेळात मी तुम्हाला नक्कीच सांगेल की आम्ही कुठे चाललो. म्हणजे बाय एंड ऑफ दिस ब्लॉग तर तुम्हाला नक्कीच कळेल. सो स्टे ट्यून. आता युजली आमचा खूप मोठं ट्रॅव्हल आहे ऍक्च्युली. बघितलं गेलं तर खूप छोटं असायला पाहिजे ट्रॅव्हल, पण जस्ट बिकॉज ऑफ दिस क्लायमेट आम्ही खूप हॉप करून जातो. लाईक आम्ही आता जातो बँगलोरला, आणि मग बँगलोरवरून आमची फ्लाईट आहे डेस्टिनेशनसाठी. सो ती फ्लाईट आहे रात्री 1:30 पण 1:45 वाजता. पण आता वाजले आहेत 3:30 आणि आम्ही आता निघतो. म्हणजे ऑलमोस्ट 12 आवर्सच्या वरती आमची ही जर्नी होणार आहे. सो काय काय गमती जमती होत आहेत हे ऑफकोर्स तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजणार आहे. सो स्टे ट्यून. आणि ऑफकोर्स बाय एंड ऑफ दिस ब्लॉग तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे चाललो. मला पण कसं तरी होतंय कधीपासून, दिसत नाही तर त्यांना तिथे फुल त्रास दिलाय तुम्ही. आणि आजीची आठवण नाही ना तुला? तिला बोलल्या तिला आता सोडून आम्ही चाललो बाहेर. उठायला तयार नाही, बोलते घरी नाही जायचं. आजीला विसरली तू? पादे नाही सा मी गिफ्ट देते तुला. सर तुम्हाला भेटली चालली अशी विचारली तू? पादे आजीला बाय 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 नायसा. बाय 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 बाय. माती गेली. फायनली ऑल द पिप्स आर हियर. हिला तर ओळखतात, फाल्गुनी, अभि, वरुण मामा, मामी. हाय. हाय अभि मामा आणि ही मामी. सो फायनली ऑल द कपल्स आर हियर. आणि ह्यांचे चिल्लर पिल्लर बिलकुल नाही त्यांच्या बरोबर, म्हणून तुम्हाला फ्री वाटत असेल ना? आम्ही एकदम मी पहिल्यांदा आहे. कुठे पहिल्यांदा आहे तू? सो चेकिंग चालू आहे आमची, आणि आमची फ्लाईट आहे गो फर्स्ट. ऑल आर सेट टू गो. ऐका जरा, बघ खाली घ्या सगळ्यांनी, खाली घ्या सगळ्यांनी. असं नाही, तसं नाही. मी असं कॅमेरा पकडतोय, सगळ्यांनी इथे आणा. ओके. नायसा बॅग चालली. जरुरी आहे. घे लवकर लवकर, सुरक्षित घे लवकर. ते देणार नाही परत. वाव बाय. मस्त बसायला मिळतं ते नाही. तो काढ. आता बाबांकडे, ओनली सिंगल आहे. आता बाबांकडे बघ. मला कळत नाही सगळीकडे डोनट का ठेवले त्या लोकांनी. आम्ही दोघी बहिणी डोमेस्टिक एअरपोर्ट फिरतो. आमचा पोपट झालाय दोघींचा सुद्धा. म्हणजे आम्हाला लेफ्ट आउट केलं. सो बेसिकली इथे ट्रॅव्हल लाऊंज आहे, जिथे तुम्ही एंटर होऊ शकतात विदिन किती 2 किंवा 25 रुपीजमध्ये. तुम्ही क्रेडिट कार्ड असेल ना तर 2 रुपीज चार्ज होतील, आणि डेबिट कार्ड 25 रुपीज. नाही, पण माझं तर डेबिट कार्ड आहे, तरी 2 रुपीजच झाले. काही कळत नाही. विजा चालत नाही, विजाच्या बेसिसवर आम्ही एंटरच नाही झालो.
सो रुपया कार्ड नव्हतं तरी रुपया कार्ड वर्कआउट सगळे लोक सगळ्यांनी एक कार्ड यूज केले, आमचे पण कार्ड यूज केले आणि त्यांना एंट्री मिळाली आणि आम्ही दोघंच लेफ्ट आउट राहिलो. सो आता आम्हाला दोघांना एंट्रीच तिथे मिळाली नाही. इट्स लाईक तुम्ही त्या कार्डच्या बेसिसवर आतमध्ये एंट्री तुम्हाला मिळते आणि मग आतमध्ये जाऊन तुम्हाला फूड मिळतं, जे की ठीक आहे. आता आम्ही इकडचं जे पण आहे ना ते खातो. हे बघा याच्याकडे चांगला आहे मला. फायनली आम्ही पोहोचलो बँगलोर आणि आमचं कंडक्टर बघा म्हणजे एवढं पूर्ण जर्नी अभिने आम्हाला एवढं एंटरटेन केलं ना. तिकीट बोलून लिटरली आम्ही झोपलेलो तरी अभि वाज लाईक उठा बिचारी एअर होस्टेस सर्व करायला तिथं बोलतो अमृतुल्यवाला आला लवकर उठा लगेच मामीने तर सगळं बघितलंय. बॅग कशा बाहेर काढतात, किती फोर्सनी फेकतायत. त्या साईडला होतं ते होतं. सो आता आमचा हॉल्ट आहे 4 आवर्सचा आणि आता आम्ही फटाफट इमिग्रेशन करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर थोडंसं फ्रेशन अप होऊ आणि मस्त फोटो सेशन आणि परत आमचे कार्ड ट्राय करू. एक्सपिरियन्स बघायला ह्यावेळेस सर्वात पहिले आम्ही दोघी जाणार आहोत VIP लाऊंज मध्ये आणि आम्ही आतमध्ये एंटर केल्यानंतर या लोकांना एंट्री आम्ही देणार नाही. आपल्याकडे 15-20 कार्ड असतील पण त्यातून सुद्धा आम्ही दोघी आउट होतो. आता आम्हीच दोघं पहिले जाणार आहोत लाऊंज मध्ये. नंतर आम्ही लाऊंज मध्ये नाही, आम्ही आता VIP मध्ये. इग्नोर.
सो फायनली वी हॅव रिच्ड अवर डेस्टिनेशन. आणि जसं सनी बोलला की वेलकम टू फुकेट थायलंड. सो वन्स अगेन आम्ही आलो आहोत थायलंडला. पण ह्यावेळेस आम्ही दुसरी प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहोत अँड विथ न्यू पीपल. लाईक न्यू नाही, आमचेच लोक आहेत. पण ट्रिपवर लास्ट टाइम आम्हीच दोघं होतो, पण ह्यावेळेस नायशासुद्धा आहेत आणि अजून 2 कपल आहेत. सो जसं मी आधी सांगितलेलं की जसं तुम्ही पाहिलं सुद्धा की वी वर 4 कपल. सो मी तुम्हाला थोडंसं सांगते काय काय झालं. पण पहिले आम्ही सर्व पहिले बॅग्स वगैरे घेतो आणि नंतर भेटू. सो काही कारणांमुळे वरुण मामा आणि मामी हे आमच्याबरोबर नाही येऊ शकले. त्यांना बँगलोरवरूनच रिटर्न जायला लागलं, म्हणून आम्ही 3 कपल्सच फक्त आलोत पुढे. अँड जर्नी खूप लाँग होती. त्यानंतर इथे आल्यानंतर एक वेगळंच त्रास, लाईक विजा ऑन अरायवल आहे. सो इकडे आल्यावर विजा ऑन अरायवल ते सगळं प्रोसिजर वगैरे करत करत अजून वेळ गेला. सो आम्ही खूप लास्ट पोचलो आणि आमचे बॅग बघा कसे लावारीच पडलेत बेल्टवरती. सो काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा विजा ऑन अरायवलची कॉस्ट होती आपल्या इंडियन करन्सीमध्ये 2000 आणि आता तीच झाली आहे ऑलमोस्ट 4500 एकाची. सो इकडे आल्यानंतर ना एक तर ते तुम्हाला 2 ऑप्शन्स देतील. एक असेल की एक्सप्रेसनी, आणि एक्सप्रेससाठी तुम्हाला अजून 500 टाकावे लागतील. आणि एक असेल नॉर्मलवाला. नॉर्मलसाठी त्यांनी एवढा टाईम घेतला, कोणी नव्हतं. आम्ही फक्त 6 लोक होतो लाईनीत, तरी ते एवढंच हळू 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 करत होते ना अवघड. आणि म्हणून आम्हाला खाली यायला वेळ लागलं. नायसा अजूनसुद्धा झोपली आहे. सो येस, वी आर इन फुकेत अँड सुपर एक्सायटेड. सो काय काय करणार आहोत हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये समजेल. सो स्टे ट्यून. आय जस्ट होप तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल. आणि जसं मी सांगितलेलं की येस, बाय एंड ऑफ दिस व्लॉग तुम्हाला समजेलच की आम्ही कुठे पोहोचलो आहोत. सो ह्याच्या पुढे काय होणार आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये समजेल. सो चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.